सकाळीच ना माझं बघून ना रेवाचं सुद्धा रांगोळी काढायचं चाललं होतं. त्याच्यानंतर सर्वांनी मिळून ना मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि मी नाही तर रेवाला विचारत होती की पनीर कसं खायचं, तर तिने मला अशी काही सांगत होती. अशी खायची संध्याकाळच्या टायमिंगला मी स्वयंपाक करत होती तर रेवाची अशी काही नखरे चालू होते. माझ्या पायाला धरून मला घे असं म्हणत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे ना भाजी बनवायला घेतली होती मी भेंडीची, तर त्यासाठीच ना आधी तर तयारी करून घेतली. कांदा चिरून घेतला, लसणाची पेस्ट काढून घेतली लसूण जिऱ्याची, आणि त्या आधी ना इकडे भाजीला मी भेंडीला ना थोडंसं असं मस्त असं फ्राय करून घेतलं तेलामध्ये, जेणेकरून भाजी चिकट न व्हावी म्हणून. तर त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं आणि तेल चांगलं तापलं की लगेच त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि मागोमाग कांदासुद्धा टाकून घेतला. सर्व जिन्नस चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगला मिनिटभर कांदा परतला की त्याच्यानंतर लगेच त्यामध्ये ना आपल्याला जे मसाले आवडतात ना ते मसाले मी इथे हळद पावडर, लाल तिखट आणि धनिया पावडर टाकली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. वरनं थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलं भाजीच्या अंदाजानुसार आणि फ्राय केलेली भेंडी वरनं टाकून दिली. काही नाही, 1-2 मिनिट 5-1 मिनिट समजा अशी शिजू दिली की मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार होते. झाकण न ठेवता शिजवायची, म्हणजे पाणी सुटणार नाही आणि चिकट भाजी होणार नाही. तर इथे मस्त अशी भेंडीची भाजी रेडी झाली होती. त्याच्यानंतर ना भाजी वगैरे आटोपल्यानंतर ना आम्हाला दुकानातसुद्धा जायचं होतं, म्हणून मग ना रेवा अशी काहीशी हाय करत होती. तिला म्हटलं हाय कर, तर तिचं ना असं काही चालू होतं. दुकानात वगैरे गेलो आम्ही आणि तिथे ना माल वगैरे काढून घेतला. चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.